मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केले। 2 दिवसात विशेष अधिवेशन बोलवा आणि सगळ्या सोयऱ्यांसंबंधीचा कायदा पारित करा। सगळे सोयरे कायदा संमत होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय। सरकारने आश्वासन देऊनही अजून गुन्हे मागे घेतलेले नाहीत असा आरोपही त्यांनी केलाय। येत्या 2 दिवसात अधिवेशन तातडीनं बोलून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करून ताबडतोब त्याची अंमलबजावणी करावी आणि त्याची व्याख्या सुद्धा आम्ही सांगितलेल्याप्रमाणे आम्ही 4 वेळेस दिली त्याचप्रमाणे ती करा आणि तो कायदा लागू करा। सगळ्या सोयऱ्यांची आम्हाला कायदा पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी पाहिजे। महाराष्ट्रातल्या अंतरवालीसह सगळ्या केसेस मागं पाहिजे। हैदराबादचं गॅजेट त्यांनी घ्यायलाच पाहिजे कारण ते स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही। बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटसह आणि सातारा संस्थांच्या गॅजेटसह आजपासून पुन्हा उपोषण सुरू करणाऱ्या जरांगे पाटलांनी राज्य सरकारकडे 9 मागण्या केल्या। त्यांच्या काय मागण्या आहेत ते पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। सगळे सोयरे शब्दाच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करा। कायदा बनवण्यासाठी 2 दिवसात विशेष अधिवेशन घ्या। 57 लाख नोंदी सापडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र द्या। ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या याद्या ग्रामपंचायतीवर लावा। बंद पडलेली शिबिरं पुन्हा सुरू करण्यात यावीत। अंतरवालीसह राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या। हैदराबाद बॉम्बे गॅझेटमधील नोंदी ग्राह्य धरा। शिंदे समितीचं काम युद्ध पातळीवर सुरू ठेवून वर्षभराची मुदतवाढ द्या। तसंच मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून कायदा करून अंमलबजावणी करा।